करतो पहिले आपण त्यामध्ये लोखंडाला द्यायचो आजही देतो. मग आता आपण वेल्डिंग पासून वस्तू बनवतो बरोबर. आता याला मग काय म्हटलं मी तुम्हाला आता या वस्तूमध्ये लोखंड गरम केलं बेटा नाही ना बनवून लोखंड गरम झालं की आता ही वस्तू कोणाच्या घरी आहे सांगा बरोबर काय म्हणतो याला याच्यामध्ये हे गरम लोखंड पकडायचं आणि जो हातोडा आहे ना यानं याच्यावरती ठोकून याला काय द्यायचा आकार द्यायचा. म्हणजे लोखंडापासून लोखंड गरम करून त्याला आकार देऊन ह्या वस्तू बनतात. ही वस्तू कोणाकडे सांगा बरं याला काय म्हणतात ही सुद्धा आपल्याकडे बनते बरोबर. म्हणजे लोखंडापासून सगळ्या वस्तू ज्याच्याकडे बनतात त्याला काय म्हणतात. आता नवीन पद्धतीने कसं करतो पहिले आपण या हातोड्याला टोकायचो आता ही वस्तू जी आहे ना ही वस्तू गरम केलेलं लोखंड टोकते बरोबर आहे. म्हणजे आपण तिला हातावर घालून मारतो की नाही तशी ही वस्तू मशीनच्या साहाय्यानं त्याला प्रेस करते फटके मारते ठोकते. म्हणजे त्याला जो आकार पाहिजे तो आकार घेण्यासाठी ही वस्तू आता तुला चालून दाखवू काय ही कन्या शाळा येथील मुलं आणि विद्यालयाची मुलं आणि मुली माझ्या जय श्रीराम वेल्डिंग वर्कशॉपला भेट देण्यासाठी आल्या. या मुलांना लोखंडापासून बनवण्यात आलेल्या वस्तू म्हणजे जो व्यक्ती लोहार ह्या वस्तू बनवतो त्या संपूर्ण लोहार व्यवसायाची या मुलांना माहिती देण्यात आली आणि मुलांनी उत्सुकतेने वेगवेगळे प्रश्न विचारून त्या व्यवसायाची माहिती जाणून घेतली. त्यासाठी सर्व मुलांचं पहिल्यांदा धन्यवाद व्यक्त करतो आणि शिक्षकांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी एक ग्रामीण कारागिरी काय असते कला काय असते या माध्यमातून या विद्यार्थ्यांना त्याचा परिचय करून दिला. धन्यवाद. वेल्डिंग करतो पहिले आपण त्यामध्ये लोखंडाला द्यायचो आजही देतो. मग आता आपण वेल्डिंग पासून वस्तू बनवतो बरोबर. आता याला मग काय म्हटलं मी तुम्हाला आता या वस्तूमध्ये लोखंड गरम केलं बेटा नाही ना बनवून लोखंड गरम झालं की आता ही वस्तू कोणाच्या घरी आहे सांगा बरोबर काय म्हणतो याला याच्यामध्ये हे गरम लोखंड पकडायचं आणि जो हातोडा आहे ना यानं ही कन्या शाळा येथील मुलं आणि विद्यालयाची मुलं आणि मुली माझ्या जय श्रीराम वेल्डिंग वर्कशॉपला भेट देण्यासाठी आल्या. या मुलांना लोखंडापासून बनवण्यात आलेल्या वस्तू म्हणजे जो व्यक्ती लोहार ह्या वस्तू बनवतो त्या संपूर्ण लोहार व्यवसायाची या मुलांना माहिती देण्यात आली आणि मुलांनी उत्सुकतेने वेगवेगळे प्रश्न विचारून त्या व्यवसायाची माहिती जाणून घेतली. त्यासाठी